तर मित्रांनो नमस्कार. पारू या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत. इकडं मात्र आता दिशाच्या सांगण्यावरून त्या माणसाने मात्र पारूच्या त्या किचनमध्ये गॅस लीक केलेला असतो. आता त्यानंतर तो माणूस आणि त्याची जी बायको असते ती परत एकदा पारूच्या किचनमध्ये येत असतात. तिथं प्रीतम, प्रिया आणि पारू असते. प्रीतम तर डायरेक्टली त्या माणसाच्या अंगावर धावून जातो, त्याची कॉलर पकडतो, त्याला मारण्याचा प्रयत्न करतो. पण त्यावेळी तो माणूस खूप घाबरलेला असतो. प्रीतमला म्हणूही लागतो की साहेब तुम्ही थांबा, मला काहीच करू नका. याच्यामध्ये ना माझं खरंच काहीच नाही, कारण की माझी ना ही मजबुरी होती, मला ना या गोष्टीसाठी पैसे दिले होते. तर आता प्रीतम, प्रिया आणि पारूला तर खूप मोठा धक्का बसतो की आमच्या कामामध्ये अडथळे आणण्यासाठी याला कोणी पैसे दिले असेल. आता त्यांना असा प्रश्न पडतो, थोडाफार तर संशय त्या दिशावर येतो. पण वाटत असतं की चला, ती म्हणते की मी सुधारले म्हणल्याच्या नंतर ती कशाला आपल्या कामामध्ये आडवी येईल. तर त्यावेळी त्या माणसाची बायको पण सांगत असते की हो, आम्हाला ना पैसे दिले होते म्हणूनच यांनी हे काम केलं, नाही तर ते तुमच्या चांगल्या कामात कशाला अडथळा आणतील. तर आता पारू, प्रीतम आणि प्रिया हे सगळे मिळून मात्र त्या व्यक्तीला विचारू लागतात की तुला ना हे सगळं कुणी करायला सांगितलं होतं. तर त्यावेळी तो माणूस घाबरूनच म्हणू लागतो की मला हे सगळं कुणी करायला सांगितलं होतं मी तुम्हाला सांगू का, तर मला त्या दिशा मॅडमनं या गोष्टीसाठी पैसे दिले होते. मला त्यांनी सांगितलंही होतं की तू ना त्या किचनमध्ये जायचं आणि तिथं ना गॅस लीक करून द्यायचा, म्हणजे ती बावळट मुलगी जर आतमध्ये राहिली ना तर ती एकदाची या जगामधून निघून जाईल. मग काय तिचा बिझनेस वगैरे सगळंच काय बंद पडून जाईल आणि या घराची मालकीण शेवटी मीच होईल. त्या गोष्टीसाठीच मला त्या मॅडमनं पैसे दिले, म्हणूनच सर मॅडम मी हे काम केलं आहे. त्यावेळी आता प्रीतम तर खूप चिडतो. प्रीतमला पहिलाच तर दिशावर खूप राग असतो. आता तर तो म्हणू लागतो की या बाईचा ना आता काहीतरी बंदोबस्त करावंच लागेल, आईला पण आपण हे सगळं काही सांगून टाकूया. त्यावेळी पारू आणि प्रिया मात्र आता विचारात पडतात. त्यांना वाटत असतं की आता आपण आईंना कसं सांगायचं, आईंना तर विश्वास बसणार नाही, आपण याच्या तोंडूनच आईला ऐकूया. तर त्यावेळी पारू म्हणते हो, आता आपल्याला काहीतरी निर्णय घ्यावाच लागेल. आता त्या दिशा मॅडमचं ना भलतंच अति झालंय बरं का. तर त्यावेळी त्या माणसाने मात्र सगळं काही खरं सांगून टाकलेलं असतं, नाही तर प्रीतम मात्र त्याला डायरेक्ट मारण्याची धमकी देत होता. त्याच्यामुळे त्याचा जीव वाचवण्यासाठी त्यांनी दिशाचं खरं काय ते पित्तळ उघडं पाडलेलं असतं. त्यावेळी त्या माणसाची बायको ही खूप घाबरून जाते. तिला वाटत असतं की आम्ही हे सगळं पैशासाठीच केलं आहे, नाहीतर आम्ही कशाला केलं असतं. तर त्यावेळी आता पारू, प्रीतम आणि प्रिया असा निर्णय घेतात की आपण हे सगळं अहिल्याला म्हणजेच आईला सांगायचं आणि आता त्या दिशेला ना या घराच्या बाहेरच काढायचं. त्या मुलीचं ना आता खूप आत्ती होत आहे. तर त्यावेळी पारू म्हणू लागते की प्रीतम सर ठीक आहे, आपण हे सगळं काही करूया, पण आपल्याला सगळ्या गोष्टींना व्यवस्थितपणे हँडल करावं लागेल. डायरेक्ट जर आपण दिव्याईला सांगितलं तर दिव्याईला विश्वास बसणार नाही, त्याच्यामुळे आपल्याला सगळ्या गोष्टी व्यवस्थितपणे हँडल करावे लागतात. तर मित्रांनो बघूया येणाऱ्या भागात काय होतं. तोपर्यंत या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. सो बाय.